हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा राम राम हरे हरे। आज माझ्या सगळ्या मैत्रिणी मला भेटायला आल्या आहेत आणि त्यांनी सांगितलं की 5 दिवस तुम्ही वारीला गेला होतात, तर तिथला अनुभव तुम्ही सांगाल तर खूप बरं होईल। आता श्रद्धा मोरे ती माझी मैत्रीण आहे, पण तिला पण असं वाटलं की ताई म्हणा असं आध्यात्मिककडे आपण जेव्हा वळतो तर तेव्हा आपोआपच आपल्यामध्ये ते व्हायब्रेशन येतात। तशीच माझी वारी 5 दिवसाची वारी 29ला मी निघाली घरून, तर मी देहूला बसपर्यंत गेली, बसने गेली म्हणजे, आणि तिथं अक्षरशः पोलिसांचा बंदोबस्त होता। तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला तुकारामांच्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी 3-4 किलोमीटर आहे, तर तुम्हाला चालत जावं लागणार आहे। तर आमच्याकडे म्हणजे 18 दिवसाच्या बॅग होत्या आणि मग त्या बॅग ओढून आम्ही त्या मंदिरापर्यंत जाणं आम्हाला काही योग्य वाटत नव्हतं किंवा आम्ही करू पण नाही शकत होतं, कारण की वरून पाऊस पडत होता। तर मी पोलिसांना रिक्वेस्ट केली आणि सांगितलं की साहेब काही करा, आम्हाला त्या मंदिरापर्यंत पोहोचवा, कारण की इस्कॉनच्या ग्रुप बरोबर आम्ही जात आहोत, तर तुम्ही आम्हाला हेल्प कराल का? तर त्यांनी लगेचच आम्हाला हेल्प केली आणि सांगितलं की चला आम्ही पोलिसांच्या गाडीत तुम्हाला मंदिरापर्यंत सोडतो। इस्कॉनचा ग्रुप एवढा छान होता, 200 लोकांचा इस्कॉनचा ग्रुप होता आणि त्यांनी प्रॉपर आमचं राहण्याची खाण्याची व्यवस्था केली होती, हे मला आधीच माहिती होतं। तर आम्ही देहूवरून चालत चालत निघालो आणि सतत आम्ही 5 दिवस पुण्याच्या पुढे मी 5 दिवस अशी चालत गेली आणि मध्येच माझ्या मुलाची तब्येत खराब होती, त्यामुळे माझ्या नवऱ्याने मला 5व्या दिवशी रात्री सांगितलं की जयश्री तू घरी येऊन जा, त्याची तब्येत बरी नाही आहे। त्यामुळे मला 5 दिवस कंप्लीट झाल्यानंतर 6व्या दिवशी सकाळी मी उठली आणि माझा भाऊ आणि बहीण मला घ्यायला आले आणि मी घरी आली। पण याच्यात जे 5 दिवसाचा जो अनुभव आहे, जेव्हा आम्ही देहूवरून चालत चालत दुसऱ्या जिथं आम्ही राहणार होतो तिथं आम्ही पोहोचलो, तर असं कॉमन राहण्यासाठी जागा होती। जसं आपण लग्नाला जातो एका मोठ्या हॉलमध्ये सगळेजण एकत्र झोपतो, तसं आम्ही चटई तिथं आम्हाला दिली गेली होती आणि आम्ही घरून एक ओढायला आणि एक पांघरायला उशी नव्हती, कारण की आपल्याला 18 दिवसाचं सामान पॅक करायचा, तर आपल्याला तेवढं तर समजून कमी कमी वस्तू न्यायच्या होत्या, त्यामुळे आम्ही नुसतं ओढायला आणि पांघरायला नेलं होतं। आणि त्यानंतर आम्ही त्या झोपलो, आम्ही जिथं आम्हाला व्यवस्था केलेली होती सगळ्यांना मातांना, की तिथं प्रभूजी आणि माताजी असं ते बोललं जातं इस्कॉनमध्ये, तर तसं आम्ही 70 माताजी होतो आणि बाकीचे प्रभूजी होते। आणि कॉमन बाथरूम किंवा आंघोळीला जागा पण अशी अळगळीची होती, पण सगळ्या माताजी एकमेकांना मदत करायच्या आणि बाकीच्या ज्या खूप लांबून आलेल्या, त्या खेड्यातून आलेल्या त्या बायका तर अक्षरशः 1 वाजेपासून उठायच्या आणि आंघोळ वगैरे करून ठेवायच्या, कारण की आमच्यासारख्या लोकांना सवय नाही लवकर उठण्याची, तर आम्ही पण 3:30ला उठायचो आणि आंघोळ करून आम्ही 4 वाजता रेडी राहायचो आणि त्यानंतर आम्हाला चपात्या करायला बसवलं जायचं की आम्ही एक 30 ते 35 बायका चपात्या करायचो, काही बायका भाजी कापून ते भाजी वगैरे करायची, ते सगळं पॅकिंग करून आम्ही प्रभूजी ते गाडीमध्ये लोड करायचे आणि पुढे जेव्हा आम्ही लंचचा टाइम व्हायचा तेव्हा ते आम्हाला सर्व करायचे किंवा खायला द्यायचे। त्यानंतर आम्हाला इतका त्यांचा छान वाटलं तिकडे गेल्यानंतर, बऱ्याच ठिकाणी आम्ही राहिलो, जिथं आम्ही आमची मुक्कामाची व्यवस्था केली गेली होती, तर त्यांनी आम्हाला खूप मदत केली आणि आम्ही 20-20 किलोमीटर आम्ही चालत होतो, रस्त्याने आम्ही सेवासुद्धा देत होतो, प्रसाद वाटत होतो किंवा इस्कॉनचे भगवद्गीतेचे बुक आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होतो, की त्याची प्राईस 270 होती, तर त्या दिवशी त्यांनी 100 रुपयामध्ये ते भगवद्गीता आम्हाला सांगितलेली की लोकांपर्यंत हा संदेश पोचायला पाहिजे, पॉझिटिव्हिटी जायला पाहिजे। तर आम्ही जाताना जेव्हा वारीने चालत चालत जात होतो तेव्हा आम्ही ते पुस्तकं सेल देखील करत होतो। तिकडे आम्ही छोट्या छोट्या मुलांना भेटायचो आणि त्यांना सांगायचो विठ्ठलाचं नाव घ्या किंवा हरे राम हरे कृष्ण बोला। अशा प्रकारे आमची वारी 5 दिवसाची कंप्लीट झाली आणि मी घरी आली। धन्यवाद।